नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजी 2025 ची परीक्षा दिलेले विद्यार्थी जे आहेत ते नीट रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। प्रोविजनल आन्सर की आलेली आहे, विद्यार्थ्यांची OMR सीट सुद्धा आलेली आहे। आता फायनल आन्सर की आणि रिझल्ट कधी लागेल याविषयी विद्यार्थी वेटिंग करत आहेत। NTA कडून प्रोविजनल आन्सर की आणि OMR आल्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये रिझल्ट लगेच डिक्लेअर करण्यात आलेला होता, दिलेल्या तारखेच्या आतच रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला होता, परंतु या वर्षी NTA कडून उशीर होताना आपल्याला पाहायला मिळतो। दरम्यान वेगवेगळ्या YouTube चॅनलवरून काल एक बातमी प्रसारित झालेली होती की आणखी एक केस रिझल्ट संदर्भात निर्माण झालेली आहे। त्या ठिकाणी गुजरात आणि सीकर मधले विद्यार्थी कोर्टामध्ये गेल्याची एक बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली होती। त्या बातमीमध्ये अगोदर सांगितलेलं होतं की रिझल्ट या मंथच्या एंडिंग पर्यंत लागू शकतात, परंतु आता ती जी बातमी देणारे पत्रकार आहेत त्यांनी रिझल्टची टेंटेटिव्ह डेट सुद्धा जे काही सोर्स आहे ऑफिशियल त्यांच्याशी चर्चा करून सांगितल्याचं सुद्धा ट्विट केलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे, रिझल्ट कधी लागू शकतो याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। जर तुम्ही तुमचा जो काही स्कोर आहे नीटचा कॅल्क्युलेट केलेला असेल तर त्या स्कोरच्या बेसिसवर संभाव्य महाराष्ट्र राज्यात कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात तुम्ही त्या ॲपमध्ये प्लॅटफॉर्म फीस भरून पाहू शकता। जरी फीस नाही भरली तरी न्यूज आणि अलर्टमध्ये वेगवेगळे काउन्सिलिंगचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत देत आहोत। वेगवेगळे कट ऑफ बुकलेट महाराष्ट्र स्टेट तसंच अदर स्टेटचे कट ऑफ बुकलेट विद्यार्थ्यांना अगदी मोफत त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मूळ विषयाकडे येऊयात की रात्री आलेली जी बातमी काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। ही ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे। मानस प्रतिम यांनी ही बातमी दिलेली आहे। नीट संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत हे पत्रकार आपल्या ट्विटर हँडलवरून देत असतात। तर एक ऑफिशियल बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आणि याच्यामध्ये ज्याच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये जो इश्यू सॉल्व होता भोपाळ हायकोर्टमध्ये तो सॉल्व झालेला होता। 75 विद्यार्थ्यांचा रिझल्ट राखून ठेवून बाकी विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावण्यास हायकोर्टाने परमिशन दिलेली होती, परंतु आता आणखी एक मॅटर समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं। इन सीकर अँड गुजरात म्हणजे सीकर आणि गुजरातमध्ये काही विद्यार्थ्यांनी अशी कंप्लेंट केलेली आहे की पेपरच्या दिवशी त्यांना जे क्वेश्चन पेपर बुकलेट दिलेलं होतं तर त्यामध्ये जे काही क्वेश्चन होते ते सिक्वेन्सनी नव्हते असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात त्यांनी गुजरात गव्हर्नमेंटकडे आणि NTA कडे सुद्धा तक्रार केल्याचं म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काही पर्यवेक्षक होते एक्झामच्या दिवशी सेंटरवर त्यांना सुद्धा ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तसाच पेपर विद्यार्थ्यांना सोडवायला सांगितलेला होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं OMR भरत असताना चुका झाल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। उदाहरणार्थ या बातमीमध्ये दिल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 7 नंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 8वा क्वेश्चन येणं अपेक्षित होतं, परंतु त्या 7 नंतर डायरेक्ट 15वा क्वेश्चन आल्याचं ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। डिटेल बातमी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे। असे प्रॉब्लेम गुजरात आणि सीकरमध्ये झाल्याचं म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारचे कंप्लेंट्स विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कंप्लेंट केलेल्या आहेत। अशा प्रकारच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या आहेत आणि गुजरात गव्हर्नमेंट आणि NTA यांना सुद्धा त्यांना जे मिळालेले क्वेश्चन पेपर होते ते त्यांनी पाठवलेले आहेत। आता याच्यावर काय निर्णय होईल ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल, परंतु या बातमीमध्ये एक ओळ आलेली होती त्या संदर्भात रात्री बरेचसे व्हिडिओ सुद्धा आलेले होते की याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की द रिझल्ट आर एक्सपेक्टेड लेटर धिस मंथ, म्हणजेच या मंथच्या एंडिंग पर्यंत रिझल्ट लागण्याची शक्यता आहे अगोदर असं या बातमीमध्ये सांगितलेलं होतं। परंतु रात्रीच ज्या पत्रकाराने ही बातमी दिलेली आहे त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे। ते ट्विट काय आहे, या बातमीला त्यांनी रिट्विट केलेलं आहे आणि ट्विट आहे शेअरिंग अ सोर्स बेस्ड इन्फॉर्मेशन, म्हणजे ऑफिशियल सोर्स बेस्ड इन्फॉर्मेशन यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिझल्ट लाईकली ऑन वीकेंड, म्हणजेच शनिवार किंवा रविवार या हप्त्याचा जो काही शनिवार किंवा रविवार आहे येणारा त्या दिवशी तो रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अगोदर बातमीमध्ये सांगितलेलं आहे मंथ एंडिंग पर्यंत, परंतु नंतर त्यांनी ट्विट केलेलं आहे की वीकेंड पर्यंत विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला जाऊ शकतो। सोर्स बेस्ड इन्फॉर्मेशन असल्याचं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। तर या संदर्भात जे काही अपडेट्स येतील महत्त्वपूर्ण ते आपण YouTube चॅनलवरून विद्यार्थ्यांना देणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंग संदर्भात
आमच्याशी डिस्कस करायचं असेल तर ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. ॲपमध्ये सुद्धा वेगवेगळे अपडेट्स आपण विद्यार्थ्यांना देत असतो. ॲपच्या लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.